नमस्कार. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन. त्यांनी अभिनंदन त्यांच्या पालकांचं कलेला वाव देतात त्यांना कॉम्प्युटर येऊन आहे की त्या कॉम्प्युटरला माइंड नाही हे लक्षात ठेवा आणि देणं हे तुमचं काम आहे. क्रिएटिव्हिटी तुम्ही असे क्षेत्र आहात की कलेमधनं बरंच काही पुढे जाता येतं आणि आपलं करिअर करता येतं. इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर इकडे एवढंच क्षेत्र करता येतं तसं नाही. तुम्ही एका चांगल्या क्षेत्रात आले का विद्यार्थीकडे क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, भावना आहे आणि काहीतरी आपण काम करतो काहीतरी निर्माण करतो. हे निर्माण करणं महत्वाचं आहे. क्षेत्रात तुम्ही पाऊल टाकलं आहे तुम्ही या क्षेत्रात राहून फार उज्ज्वल काम करू शकणार. मी एकंदरीत आढावा घेतला क्षेत्रांचा. तुमच्या हातामध्ये जादू आहे आणि आपलं कौशल्य निर्माण करायचं असेल तर चित्रकलेशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आणि आपल्या आयुष्यात चित्रकलेमुळे खूप चांगल्या जातं. याचा उत्तम तुम्हाला इथं सगळे दिसत आहे. आम्ही सर्व जवळजवळ 60-70 वर्ष 60 वर्ष आम्ही या क्षेत्रात आहोत आणि चांगलं कार्य करून आम्हाला आनंद आणि समाधान मिळालेलं आहे. पैसाच महत्वाचा नसतो, पैसा येतो पण आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो ते आपल्याला या कला क्षेत्रातच मिळतो. मला असणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं बघून मी थोडक्यात थांबतो. मुख्य म्हणजे कला दर्पण अकॅडमी अँड फाउंडेशनचं मी आभारी आहे. मला जीवन गौरव पुरस्कार दिला आणि 80व्या वर्षी एक नवीन उर्मी दिली असं मला वाटतंय. आणि या उर्मीला माझी 20 वर्ष उपयोग होईल असं मला खात्री वाटते. आणि अजूनही एक मुलगी येईल आणि खरंच तुम्हाला सांगतो कला क्षेत्रात तुम्ही काम केलं ना तर वय हे लक्षातच येत नाही आणि आपण काम करत जातो. असे हे सगळे बघा आमचे मित्र आज 84 वर्षाचे गावडी सर इथे सगळे बसले 70च्या पुढे. तर एक मुलगी मिळते, आनंद मिळतो आणि या समाधानाने नमस्ते शब्दच नाही किती संपत आला कार्यक्रम. साहेब बोलताय या क्षेत्रात पुढे खूप काम तुम्हाला मिळू शकतं. हाय इथंच आहे मी. गरज आहे असं वाटतं की काय मिळणार करून भरपूर काही कमवता येतं. हो कार्यक्रम मानसिक आणि भावनिक क्षेत्राचं डेव्हलपमेंट एकटा चालू आहे आणि चांगला समाज आणि गाडीवर निर्माण होईल याची परत मी एकदा आनंद आणि कौतुक करतो आणि विद्यार्थ्यांचं संपूर्ण अरेंज करणं आणि एवढं न करता आचारसंहिता लागू असूनही इतका सुंदर कार्यक्रम साहेबांचं भाषण चालू संख्येने आज आपण उपस्थित राहून ते गडबड दिसली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार कौतुक. पण त्यापेक्षाही फाउंडेशनच्या सर्व सभासदांचं कार्यकर्त्यांचं त्यांना सहाय्य करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो. हेच पुढेही चालू ठेवा आणि त्याला सुरुवात Thank you very much, sir. Please, मार्गदर्शन आहे सरांचा. हे क्षेत्र